ओम नमः शिवाय. नागपंचमीची पौराणिक कथा. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. 8 पाट नगर होते. तेथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण आल्याने सर्व सुना आपापल्या माहेरी आजोळी निघून गेला. मात्र धाकट्या सुनेला माहेरचं कोणी नव्हतं. त्यामुळे मनात माझा सर्व संबंध नागोबा देव आहे असे समजून नागोबा मला माहेरहून न्यायला येईल असे म्हणू लागले. तिची भक्ती पाहून शेष भगवानाला तिची दया आली. तो ब्राह्मणाचा वेश घेऊन त्या मुलीस घेऊन जाण्यासाठी आला. मुलीनेही सासऱ्याला हा आपला मामा असल्याचे सांगितले. त्यानंतर शेष भगवान तिला आपल्या वारुळात घेऊन गेले व तिला सर्व काही सांगितले. एके दिवशी नागाची नागिन बाळंतण होत होती. त्या मुलीला हातात दिवा धरायला सांगितला. पिले वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली व तिच्या हातातील दिवा खाली पडला. त्याने त्या बाळाची शेपूट जळले. नागिनीने सर्व नागोबाला सांगितले. नंतर त्या मुलीला अपार संपत्ती देऊन तिची पाठवणी परत तिच्या सासरी केली गेली. नागाच्या मुलांना मोठे झाल्यावर त्या मुलीमुळे आपली शेपूट जळल्याचे कळले व त्यांनी त्याचा सूड घ्यायचे ठरवले. त्यासाठी ते तिच्या घरी गेले. दिवस होता नागपंचमीचा. मुलगी आपल्या भावाची वाट पाहत होती. ते लवकर येत नाहीत हे पाहून तिने पाटावर व भिंतीवर नागाचे चित्र काढली. त्यांची पूजा केली. नागांना लाह्या दूध यांचा नैवेद्य ठेवला. हा सर्व प्रकार दुरून नागांची पिल्ले पाहत होती. तिने देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तेथे खुशाल असोत. ही गोष्ट पाहून त्या नागांच्या मनातील राग निघून गेला. त्यांच्या मनात या मुलीविषयी दया निर्माण झाली. ते रात्री तेथेच राहिले. पहाटे आपल्या बहिणीसाठी नवरत्नाचा हार ठेवून ते निघून गेले. तर जसा तिला नागोबा देव प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम नमः शिवाय.